मी शुभम शरद वावरी. आम्ही सर्व तरुण आदिवासी युवा कार्यकर्ते इथं जमलेलो आहोत. खरं तर मला आज तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगायचंय की ज्या टायमाला विधानसभा निवडणूक लागली त्याआधी याच ठिकाणी आज जिथं उभे आहेत याच ठिकाणी एक सामाजिक बैठक झाली. या सामाजिक बैठकीमध्ये एक निर्णय झाला की आदिवासी समाजातून जो शहरापुढे येईल त्या आदिवासी समाजाचा भविष्यातला उमेदवार म्हणून आमदारकीला आपण त्या उमेदवाराला संधी द्यायची म्हणून. खरं तर या ठिकाणी दोन उमेदवार होते. एक आम्हीच तरुणांनी शंकर गोडे सर यांना उमेदवारी म्हणून पुढे आम्ही घेतलं होतं आणि दुसरीकडे देवरामजी लांडे साहेब होते. आम्ही महाविकास आघाडीकडनं तिकीट मागत होतो. तिकीट घेत आम्हाला शंकर गोडे सरांना कुठल्याही पक्षाचं काही तिकीट भेटलं नाही. त्यानंतर गोडे सर म्हटले की आम्हाला कुठली निवडणूक लढवायची नाही. आमच्या युवकांचं म्हणणं आलं की सर आपण निवडणूक लढवणार नाही. लांडे साहेबांची तयारी होती की मला अपक्ष जरी तिकीट भेटलं किंवा कुठल्या छोट्या पक्षाचं तिकीट भेटलं तरी आम्ही निवडणूक लढवणार. सर्व समाजाचं सर्व तरुणांचं एकमत झालं आणि लांडे साहेबांना पाठिंबा दिला. आम्ही सर्व तरुणांनी लांडे साहेबांना फॉर्म भरायला सांगितला. लांडे साहेबांचा फॉर्म वगैरे भरल्यानंतर एक तुमच्याच प्रसार माध्यमांवरती एक आठवड्या 2 आठवड्यापूर्वी काही आदिवासी लोकांच्या बाईट आल्या आणि ते म्हणले की समाज म्हणून आम्ही अमक्या अमक्या तमक्या तमक्या पक्षाला पाठिंबा दिलाय म्हणून. खरं तर तुम्ही समाजाचं नाव घेऊन बोलायच्या आधी तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की समाज तुमच्या सोबत आहे. तुमचं एक तरी काम सांगा तुम्ही समाजासाठी रस्त्यावर उतरून कामे केलीत म्हणून. त्यानंतर तुम्ही समाज म्हणून बोला. ज्या टायमाला तुम्ही समाज म्हणता त्या टायमाला तुम्ही समाजाची भूमिका आहे का तुमच्यासोबत? समाज म्हणजे कोण? तुम्ही आज जे बोलले ते सर्व ज्येष्ठ नेते. आज मला त्यांच्यावरती बोलायचा काहीच अधिकार नाही, पण आज मला मोठ्या ते बोलायलाच पाहिजे इथं तुमच्या समोर. खरं तर जे मनाला वाटतं ते बोलतंय. कोणी म्हणते की आदिवासी समाजाच्या मतांवर फक्त आमदार होईल का? कोण म्हणते आदिवासी समाजाचं मतदानच एवढं नाही. तुम्ही सांगा ना समाजाचं मतदान किती? आज 1,03,000 आदिवासी समाजाचं मतदान आहे. जर हे ज्येष्ठ नेते जर असं म्हणले की आदिवासी समाजाच्या मतांवरती एका जातीच्या मतांवरती आदिवासी उमेदवार निवडून येऊ शकत नाही, मग हे कुठे गेले होते इतक्या दिवस? आज युवकांनी यांच्याकडनं शिकायला पाहिजे की पुढे भविष्यामध्ये लिडिंग कसं करायचं. आणि हे जर युवकांचे पाय ओढत असतील की एका जातीच्या, मग आम्ही काय करायचं? आम्ही पण तुमच्यासारखे याच्या पत्रवाळ्या उचलायच्या का? याच्या चटया उचलायच्या? खरं तर माझं सर्व समाजाला आव्हान आहे की जे कोणी नेते असतील, जे कोणी संघटनेचे कार्यकर्ते तुमच्यापाशी येत असतील आणि दुसऱ्या पक्षाला मतदान करायला सांगत असतील, त्यांना पहिले एक आलेल्या कामफडीत वाढवा. त्यांच्या सांगा समाज म्हणून आम्ही कोणाच्या मागे येते. आम्ही समाज म्हणून देवराम लांडे साहेबांच्या मागे, सर्व युवक कार्यकर्ते लांडे साहेबांच्या मागे, आणि तुम्ही सुद्धा समाजाच्या मागे या. जर जे समाजाच्या विरोधात गेले त्यांना त्यांची जागा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर जे 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 कुठल्या पक्षामध्ये काम करीत असतील त्यांनी ही गोष्ट आता तुम्ही डोक्यातनं काढून टाका की इथून पुढे तुम्ही आदिवासी समाजामध्ये निवडणुका लढवशान, उभं राहशान, निवडून याशान, ही गोष्ट तुम्ही डोक्यातनं बाहेर काढून टाका. कारण तुम्हाला समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या टायमाला समाजाला तुमची गरज होती त्या टायमाला तुम्ही समाजाला सोडून गेले. इथून पुढे तुमच्यावर कोणती वेळ आली तरी समाज तुमच्या मागे कुठल्याही वेळेस उभा राहू शकत नाही. धन्यवाद. एवढंच बोलतो थांबतो. करण्याअगोदर त्रिपुरेश्वर या ठिकाणी समाजाची एक बैठक लावणे गरजेचं होतं. त्याबद्दल मारुती वाळला आपण पाहिलं, ज्यावेळेस पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून झाली त्या ठिकाणी जो समाजाचा मुख्य कोण दाखवला गेला? मारुती वाळ. मारुती वाळच्या अध्यक्षाखाली ती परिषद झाली. मारुती वाळ त्यावेळेस काय सांगितलं की समाजामधून 4-5 उमेदवार सांगितले होते. त्यामध्ये 2 मुख्य कोण सांगितले? एक तर शंकर गोडे सर आणि त्यानंतर देवराम लांडे साहेब. दोघांनी सांगितलं. दोघांनीही कुठूनही मारुती वाळ्यांचा शब्द तुम्ही पण पहा, लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून पहा वाटलं. म्हणजे आम्हाला वेड्यात काढू नका. त्या ठिकाणीच मारुती वाळ्यांनी काय सांगितलं होतं की हे 2 उमेदवार आहेत, यांच्या मागे जो उमेदवार विधानसभा लढवी त्याच्या मागे संपूर्ण आदिवासी समाज असेल. मग आता मारुती वाळ कुठे गेले? मारुती वाळ 25 वर्षापूर्वीचा किस्से आता करून काढला लागले. त्यावेळेस मारुती वाळ कुठे होते? म्हणजे समाजाला संभ्रमित आता करू नका. आणि जर मारुती वाळ एवढे समाजाचे नेते असतील तर मारुती वाळ्याने आतापर्यंत काय केले हे मारुती वाळ्याने दाखवून द्यावा समाजासाठी. आणि समाज म्हणून त्यांना अधिकार कोणी दिला? म्हणे आम्हाला विचारलं का? मग ते जर समाजाचा म्हणून पक्षाला पाठिंबा दिला ना, मग त्याने आम्हाला विचारला का? आम्ही समाज आहोत ना. मग आज तरुणांना कुठेतरी यांनी एक दिशा दिली पाहिजे, समाजाला कुठेतरी एक दिशा दिली पाहिजे. परंतु हे समाजाला दिशाहीन करीत आहेत. त्याच्यामुळे सर्व तरुणांना आणि सर्व समाज बांधवांना एकच आव्हान आहे की यांचं कोणीही ऐकू नका. समाजाच्या मागे राहायला पाहिजे. आपल्याला एकजूट करायची आहे. आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा जय राघोजी, जय राघोजी, जय बिरसा. मारुती वायल आणि काळूश्वर चंदे जे दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा काही देवराम लांडे यांना फटका बसू शकतो का? नाही बसू शकत नाही. आता तुम्ही पाहताय
तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण न्यूज बाईट पाहतोय लोकांचा किती प्रतिसाद आहे. आणि मी म्हणतो जर मारुती वायळ आणि काळू शेकंदे जे ज्येष्ठ नेते आहेत आता त्यांच्यावर बोलणे कारण उचित नाही. एक आमच्या समाजातले काही जरी म्हटलं तरी समाजातले मोठे नेते आहेत, परंतु त्यांना कुठंतरी आपण जर एखादा माणूस कोणी असू द्या जर चुकला थोडासा तर त्याला कुठेतरी आपण चिमटे घेतले पाहिजे, त्यानंतरच माणूस सुधारत असतो. कुठेतरी समाजाला एकजूट करून घ्यायचंय. तर मारुती शेठ वायळ आणि काळू शेकंदे साहेबांना एकच माझं म्हणणे की आतापर्यंत हिरडा फॅक्टरी आपण जो मुद्दा कुठेतरी गाजवताय, समाजाला संभ्रमित करताय, तो मुद्दा आतापर्यंत किती वर्ष गाजला आणि येणाऱ्या फक्त शेवटच्या कालावधीमध्ये बेंके साहेबांनी त्या दिवशी काय एक सांगितलं की दोन कोटीच बोलले ना, 2 कोटीचा काय का मी वैयक्तिक खर्च करू शकतो. मग 5 वर्षाच्या आधी ज्यावेळेस ते निवडून आले मधल्या 5 वर्षामध्ये 2 कोटी का खर्च केले नाही? देवराम लांडे यांना आपला पाठिंबा आहे. आता इथून पुढे तुम्ही त्याच्या प्रचारात कशा पद्धतीने सहभागी होणार? सक्रिय प्रतिसाद आहे आणि आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून सर्व तरुण असणार. कारण आम्ही समाज म्हणून एक वंचित पक्ष म्हणून नाही किंवा एक देवराम शेठ लांडे साहेब म्हणून त्या ठिकाणी नाही, पण आम्ही समाजाचा माणूस पुढे जातोय, समाजाच्या माणसामागे राहिला पाहिजे. कारण आम्हाला एकजूट करायचे तरुणांना. आम्ही तरुण इथे एकत्र का आलोय? कारण आम्हाला समाज एक न्यायचंय. कारण आपण पाहिलं हे जर म्हणताय की आलं पाहिजे यांच्या मागे, तर जो ज्या राष्ट्रवादीच्या मागे गेल्यात, ज्या घड्याळाच्या मागे गेले, त्या घड्याळाचा चित्र कोण हलवताय तर कमळ हलवताय. त्याच्यामुळे ते आम्हाला शिकवू नका. मणिपूरची घटना आठवा, याच कमळांना त्या ठिकाणी काय केलं आणि यांच्यामुळे आपल्या आई बहिणींना कुठेतरी रोडवर नग्न अवस्थेत पाठवलं. त्यावेळेस मारुती वायळ आणि काळू शेकंदे कुठे होते? आणि मग जर हे यांच्या मागे जाणार ज्या अजित पवार नाही सपोर्ट करतायत, त्या अजित पवार कोणत्या पक्षाला तिथं पाठबळ, कोणत्या महायुतीला पाठबळ दिलंय, म्हणजे बीजेपीला पाठबळ देत आहे. जर आदिवासी समाज बीजेपी विरुद्ध आहे तर हे कुठेतरी आदिवासी समाजाला डायव्हर्ट करताय. समाजाने यांना रिस्पॉन्स देणारच नाही.